नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. मी आहे महेश आणि तुम्ही बघत आहे महेश बागडी चॅनल. दसऱ्याचे औचित्य साधून आज 9व्या माळ्याला श्री स्वामी समर्थ यांच्या मूर्तीला देवी रेणुका देवीचे रूप देण्यात आले. बघताना खूप आनंद वाटत होता. मला देवीचे रूप का दिले हे सुद्धा आपण ऐकूया की. आणि स्वामींना साडी नेसवायचं काम आमचे मित्र कुरुगुलीचे सुनील पाटील आणि त्यांच्या मिसेस म्हणजेच वैदी साहेब यांनी पाहिलं. साडी नेसल्यावर स्वामींना देखणे रूपच आले होते आणि श्री स्वामी समर्थ यांचे रूप काहीतरी वेगळे दिसत होते, म्हणजे एका देवीचेच. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल, स्वामी समर्थ हे देव असून देवीचे रूप का? नमस्कार मंडळी, राम कोल्हापूरकरांचा नमस्कार. श्री स्वामी समर्थ. आणि आज श्री स्वामी समर्थ आपल्या केंद्रामध्ये आज रेणुका देवीचं रूप आणलं आणि इतकं मस्त केलं. आणि मी वैलीसने विचारलं तर संध्याकाळी 9 वाजता हे रूप आणलेलं आहे आणि दागिने सुद्धा मस्त, म्हणजे देवाचं चांगलं रूप असं दिसत आहे. तरी देवीचं रूप म्हणजे किती वाजता तुम्ही देवीचं रूप आणलं? देवीचं रूप म्हणजे आम्ही दरवर्षी 2018 पासून सन 2018 पासून स्वामी समर्थ मूर्तीला आम्ही पूजा बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला अन्नपूर्णा 2018ला अन्नपूर्णाच्या ह्याच्यात रूपात स्वामींची पूजा बांधली. त्यानंतर शंकराची, बाळूमामांची असेल, परत आदिशंकर अशी पूजा आम्ही दरवर्षी बांधत आलो. मागल्या वर्षी ज्योतिबाची पूजा आम्ही बांधली. म्हणजे श्री स्वामी सगळ्या रूपातच दिसतात की 100% म्हणा की. एक स्वामींचा एक व्हिडिओ आपल्या ग्रुपवर आज मी टाकला आहे. म्हणजे बरेच लोकांचा असा प्रश्न होता की स्वामी हे आहेत म्हणजे पुरुष, मग त्यांना स्त्रीच्या रूपात तुम्ही का पूजा बांधली आहे? त्यांच्यासाठी मी एक व्हिडिओ तुम्हाला मी पाठवतो, पण तुम्ही ग्रुपवर सोडलाय म्हणजे पाठवलाय सगळ्या. म्हणजे स्वामींनी ज्यावेळी अन्नपूर्णेच्या ह्याच्यात रूपात लोकांना, उपाशी लोकांना ज्यावेळी अन्नपूर्णेचं हे केलं, रूप घेतले आणि उपाशी लोकांना हे केलं, त्यामुळं स्वामी प्रत्येक रूपात प्रत्येक ह्याच्यात लोकांना आपलं हे दाखवत असतात. त्यामुळं लोकांना प्रत्यय येतोय त्यांचा, प्रत्येक आपल्या कोणत्याही रूपात स्वामी आपण प्रकट होत असतात. त्या पद्धतीनं आम्ही हे आता आपले कुरुगलीचे सुनील पाटील व त्यांच्या मिसेस यांनी आम्हाला रात्री, आम्ही दरवर्षी 12 नंतरच पूजा म्हणजे हे करतोय, बांधा चालू करतोय. त्यावेळी रात्री ह्या उभयजणी रात्री 12 वाजता येऊन 12 ते 2-2:30 वाजेपर्यंत रात्री पूजा बांधून झाली. ह्या 2025च्या पूजेला सुनील पाटील व त्यांच्या मिसेस कुरुगलीकर यांनी रात्री यांचं योगदान चांगलं लाभलं व त्यांच्या मार्गदर्शनाने पूजा बांधण्यात आलेली आहे. खरोखर ह्यांचं जोडीचं खरोखर आभार. हे देवाचं देखणं रूप आणायचं काम तुम्ही केलं सा आणि खरोखर हसूर तुम्हाला तर्फे किंवा आपल्या श्री स्वामी समर्थ केंद्रातर्फे तुमचे खरोखर आभार. आणि हे देखणे रूप आलेला, हे देखणी रूप तुम्ही म्हणजे कधी अगोदर घातलेलं आहे का याची? नाही, अचानक त्या दिवशी ठरवलं. अगोदर दुसरं रूप ठरवलेलं, पण तसं साहित्य मिळालं नाही म्हणून मग रेणुका रूप घेतलं. म्हणजे हे तुम्ही विचार कसा आला तुमच्या मनात हा देवीचा बरोबर असं व्हिडिओ बघूनच की इन्स्टावर वगैरे. मग तुम्हीच असं यांना सांगितलं का की अशा पद्धतीने करूया म्हणून? खरोखर तुम्हाला काय म्हणायचं आहे? आज रूप हे देवाची म्हणजे देवीसारखे रूप बघून कसे वाटते तुम्हाला? खरंच खूप भारी वाटतंय. चैतन्य रूप असं आलेलं आहे देवीला. आदिशक्ती, आदिमाया आहे ती देवी. आणि खरं तर म्हणायचं तर स्वामी समर्थ हे अन्नपूर्णा सगळ्या म्हणजे देवींच्या ते रूपात आहेत. म्हणजे श्री स्वामी समर्थ जिथं असतील तिथं आपल्याला दिसतातच. आता व्हिडिओ सुद्धा आपण बघतोय की स्वामी समर्थ सगळ्यातच आहेत, लक्षात ठेवून घ्या. म्हणजे कुठं आपण जिथं अडचण असेल तिथं स्वामीच दिसतात. आणि खरोखर स्वामींचं खरोखर म्हणजे मानावं पाहिजे की जिथं अडचणी असतात तिथं खरोखर अडचणीतनं कधी मात स्वामी स्वतः काढतात. आणि तशा लोकांच्या घटना सुद्धा घडल्या. मला तसं व्हिडिओ पण करायचं आहेत की म्हणजे ज्यांच्या बाबतीत असं घडलंय आणि त्यांची मला खरोखर मुलाखत घ्यायची आहे, कारण तशा मुलाखत मला आवडणार पण नाही आहे. कालचाच अनुभव आहे. आम्ही दिवसभर तो मुकुट शोधत होतो, आम्हाला मिळाला नाही. ज्या ठिकाणी मिळाला तिथं वेळेचं काही हे नाही, बंधन लागलं. त्यांनी पैसे एवढे द्या किंवा आज पूजा काढून आणून द्या असं सांगितलं. आणि जिथं शेवटला गेलो त्यांनी सांगितलं फुकटमध्ये द्या, पैसे पण नका द्या. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला काय सांगायचं एक अनुभव? मी आजचाच अनुभव सांगतो. काल आम्ही पूजा 2-2:30 वाजेपर्यंत बांधली आणि आज मला एक मोठी प्रचिती आलेली आहे. फक्त मी भाऊंना म्हटलेलं की माझं एक मोठं काम आहे काय, 1-4 दिवसात होणार आहे. तर आज ते माता स्वामींच्यामुळे मी सेवा करतोय, ते सेवा करून घेत आहेत आणि अशी सेवा पुढे निरंतर मी करेन, एवढंच बोलायचं आहे.
खरोखर तुमचं खरोखर आभार हे तुम्ही केल्याबद्दल म्हणजे आणि आमचे मित्र बोलणार आहेत. तुम्हाला स्वामींच्या बद्दल प्रचिती एखादी असं तुम्हाला वाटले काय? प्रचिती कायमच येत आहे. स्वामी म्हणजे प्रचितीच म्हणा की हा, स्वामी म्हणजेच प्रचिती आहे. हा. दररोजची दररोज नवीन प्रचिती आहे. का म्हणजे तुम्हाला सेवा करताना कसा आनंद वाटतो काय? आनंद वाटतो. मला वाटतं तुमच्याकडे बघितल्यावर स्वामीच मला तुमच्यात दिसतात, कारण तुमचं कामच तसं आहे. का म्हणायचं तुम्हाला हो, स्वामींच्या बद्दल काय सांगायचं? काही नाही, स्वामी जिथं आहे तिथं आणले. बरं चला, नमस्कार. श्री स्वामी समर्थ.